हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज एक्सरसाइज 8.5 सॉल्व्ह करणार आहोत, जे आहे वेन डायग्रामवर क्वेश्चन्स त्याच्यावर रिलेटेड आहेत. तर इथे बघा, आता पहिला प्रश्न काय विचारला आहे, स्टडी द ॲडजॉइनिंग वेन डायग्राम अँड आन्सर द क्वेश्चन्स. पहिला आता ह्याच्यातनं आपल्याला 3 क्वेश्चनचे आन्सर द्यायचे. विच नंबर इज कॉमन टू ओनली सर्कल अँड क्वाड्रँगल. क्वाड्रँगल म्हणजे काय, ज्याला 4 अँगल्स आहेत. म्हणजे हा जो इथे तुम्हाला स्क्वेअर दिसतोय हा आहे क्वाड्रँगल आणि हे आहे सर्कल. तर ह्याच्यामध्ये नंबर्स कुठला कॉमन आहे, तर हा बघा, इथे क्वाड्रँगलमध्ये किती नंबर आहेत, 2, 4, 6 आणि 20. आणि सर्कलमध्ये किती आहेत, 3, 4 आणि 6, 9. तर कॉमन ह्याच्यामध्ये कुठले येत आहेत, 2 नंबर्स, सॉरी 1 नंबर. आता इथे बघा 2, 3 आणि 4 हे इथे या पेंटॅगॉनमध्ये पण येत आहेत, म्हणजे हे कॉमन ह्याच्यामध्ये येणार नाही. फक्त सर्कलमध्ये आणि क्वाड्रँगलमध्ये कुठला कॉमन आहे, तर तो नंबर आहे 6. सो सेकंड ऑप्शन मार्क करा, 6. चला पुढचा प्रश्न बघा काय विचारला आहे. व्हॉट डज द नंबर 4 इन द वेन डायग्राम इंडिकेट. व्हॉट डज द नंबर 4 इन द वेन डायग्राम इंडिकेट. इथे बघूयात आपण हा 4. आता इथे हा 4 कशामध्ये आहे बघा, सर्कलमध्ये पण आहे, क्वाड्रँगलमध्ये पण आहे आणि पेंटॅगॉनमध्ये पण आहे. मग इथे बघा ऑप्शन काय येईल, द नंबर कॉमन टू ऑल 3 डायग्राम, म्हणजे तिन्ही डायग्राममध्ये तो कॉमन आहे. सो ऑप्शन 4 येईल इथे, मार्क करा ऑप्शन 4. नेक्स्ट, विच नंबर ऑकर्स ओनली इन द पेंटॅगॉन. पेंटॅगॉनमध्ये कुठला नंबर कॉमन आहे फक्त. सो इथे बघा दिसतोय तुम्हाला डायरेक्ट हा नंबर कुठेच इथे जोडला गेलेला नाहीये, फक्त इथे पेंटॅगॉनमध्ये आहे, तो आहे 16. सो 16 ऑप्शन मार्क करा इथे. चला नेक्स्ट बघूया लगेच. इन द गिवन वेन डायग्राम द नंबर ऑफ पर्सन इन्वॉल्व इन डिफरंट वर्क आर शोन. आन्सर द क्वेश्चन बेस्ड अपॉन इट. हाऊ मेनी पर्सन डू ओनली आयन स्मिथ वर्क. तर आयन स्मिथ वर्कमध्ये कुठे कुठे दाखवलंय, तर हे जे सर्कल आहे हे आयन स्मिथ वर्क करणारे आहेत. मग ह्याच्यामध्ये तर इथे आयन स्मिथ जे काम करतात ते लोक कुठले कुठले आहेत, 7, 25, 8, 6, 12, 9, 14. ठीक आहे. तर फक्त काय विचारलं की ओनली आयन स्मिथ वर्क, मग तो कुठला नंबर आहे जे कुठे इन्व्हॉल्व नाही झालाय बाकीच्या डायग्राममध्ये, तो आहे 7 आणि 3. मग 7 + 3 किती होईल, 10. सो ऑप्शन नंबर 3 मार्क करा इथे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. हाऊ मेनी कार्पेंटर्स हु डू फार्मिंग ऑल्सो पॉटरी अँड आयर्न स्मिथ. म्हणजे 4ही काम करणारे कुठले आहेत, तर ह्या 4मध्ये या 4ही डायग्राममध्ये कॉमन नंबर बघा इथे कुठला आहे, 6 नंबर आहे. सो ऑप्शन 6 मार्क करा, सेकंड ऑप्शन मार्क करा. विच वर्क इज डन बाय मॅक्झिमम नंबर ऑफ पर्सन. चला जे नेक्स्ट 6 क्वेश्चन करता आहे ते बघा मी इथे लिहून घेतलंय. पॉटरी वर्क करणारे कार्पेंटर्स, आयर्न स्मिथ आणि फार्मर्स. तर सगळ्यात जास्त इथे बघा कोण दिसतंय. आता हे तुम्ही कसं काढलं, तर इथे एकच मी ऑप्शन तुम्हाला दाखवते, एक क्वेश्चन करून दाखवते. 6 + 10 + 12, 14 आणि 23. म्हणजे आता हे पॉटर कसे काढणार तुम्ही, तर हे फक्त या ट्रँगलमध्ये आहेत बघा इथे. म्हणजे मग मी कुठले नंबर घेतले, 6, 12, 14, 10 आणि 23. कार्पेंटरचे तुम्ही कसे घेणार, जे ह्या ट्रँगलमध्ये जेवढे नंबर्स आहेत तेवढे, म्हणजे 62, 9, 8 आणि 6 या सगळ्याची ऍडिशन केली. आयर्न स्मिथ म्हणजे जे सर्कलमध्ये आहेत तेवढे सगळे नंबर्स, म्हणजे 7, 9, 3, 8, 6, 25, 14 आणि 12. तसंच फार्मिंगमध्ये पण जेवढे ह्या क्वाड्रँगलमध्ये आहेत किंवा जे स्क्वेअरमध्ये आहेत तेवढे सगळे नंबर, 45, 25, 10, 14, 6, 8. मग या सगळ्याची ऍडिशन केल्यावर किती येत आहे, 10 अँड 108. म्हणजे जास्त कोण आहे, नंबर ऑफ पर्सन, विच वर्क डन इज बाय मॅक्झिमम नंबर ऑफ पर्सन इज फार्मर्स. सो ऑप्शन 4 मार्क करा इथे. चला क्वेश्चन नंबर 7 to 9 बघूयात. विच गेम इज प्लेड द मोस्ट अकॉर्डिंग टू द ॲडजॉइनिंग वेन डायग्राम. चला इथे आता ऑब्झर्व करूयात आपण की सर्वात जास्त गेम कुठला खेळला जातो. चला इथे बघा, आता हे सगळ्याची मी ऍडिशन करून घेतली. इथे कबड्डी प्लेयर्स आहेत 91, क्रिकेट 86, खो खो 99 अँड फुटबॉल 87. मग कुठला गेम जास्त खेळला जातो, खो खो. सो इथे सेकंड ऑप्शन मार्क करा. नेक्स्ट, व्हॉट डज द नंबर 12 इंडिकेट. इथे आता बघा 12 नंबर इथे आहे, तर 12 नंबर हा क्रिकेटमध्ये इन्क्लूड होतो. त्याच्यानंतर कुठे होतो, खो खोमध्ये होतो आणि फुटबॉलमध्ये होतो का, येस फुटबॉलमध्ये पण होतो. म्हणजे मग हा जर 12 नंबरचे प्लेयर्स आहेत, तर प्लेयर्स प्लेइंग ओनली क्रिकेट, फुटबॉल अँड खो खो. कबड्डी या सर्कलमध्ये तो नंबर जातोय का, नाही. सो थर्ड ऑप्शन येईल, द प्लेयर्स प्लेइंग ओनली क्रिकेट, फुटबॉल अँड खो खो. नेक्स्ट बघा, हाऊ मेनी पीपल प्ले ओनली खो खो अँड क्रिकेट. आता ओनली खो खो अँड क्रिकेट खेळणारे कोण आहेत, इथे बघा क्रिकेटचं हे आहे आणि ही खो खोचा हा क्वाड्रँगल आहे. सो ह्या दोन्हीमध्ये कॉमन बघा कुठला नंबर आहे इथे, 7. म्हणजे हा जो हा क्वाड्रँगलमध्ये पण येतोय आणि ह्या स्क्वेअरमध्ये पण येतोय,
ठीक आहे. सो ऑप्शन नंबर 4 7. नेक्स्ट बघा, व्हॉट इज द प्रॉडक्ट ऑफ द नंबर कॉमन ओनली टू क्वाड्रँगल अँड सर्कल अँड द नंबर कॉमन ओनली टू ट्रँगल अँड सर्कल. आता पहिलं बघूयात, व्हॉट इज द प्रॉडक्ट ऑफ द नंबर कॉमन ओनली टू क्वाड्रँगल अँड सर्कल. म्हणजे हा क्वाड्रँगल आणि हा सर्कल, ह्याच्यामध्ये कॉमन नंबर फक्त कुठला आहे? हा आहे 6. म्हणजे हा ट्रँगलमध्ये नंबर जात नाही हा 6, बाकी 7 आणि 2 इथे जात आहेत. सो कॉमन नंबर कुठला आहे कशामध्ये? क्वाड्रँगल आणि सर्कलमध्ये, जो आहे 6. आणि त्याला काय विचारलं आपल्याला? प्रॉडक्ट विचारले, म्हणजे मल्टिप्लिकेशन करायला लागेल. कशाचं मल्टिप्लिकेशन? द नंबर ऑफ कॉमन ओनली टू ट्रँगल अँड सर्कल. म्हणजे हा ट्रँगल आणि सर्कल ह्याच्यामध्ये कुठला कॉमन आहे? तो आहे बघा इथे हा 7 या तिन्हीमध्ये कॉमन आहे. मग कुठला नंबर आहे जो फक्त ट्रँगल आणि सर्कलमध्ये आहे? तो आहे 12 नंबर. सो 6 × 12 करायला लागेल. सो 12 6 72. सो ऑप्शन 3 येईल. चला इथे बघा, आता सिलेक्ट द अल्टरनेटिव्ह विच विल मॅच एक्झॅक्टली टू द वेन डायग्राम गिवन इन द क्वेश्चन. आता ही वेन डायग्राम दिलेली आहे. तर पहिलं बघा, कंपोनंट्स ऑफ फूड, स्टार्ची फूड अँड व्हीट. तर आता इथे ह्याला स्टार्ची फूड आणि ह्याला व्हीट असं म्हणता येणार नाही, कारण हे दोन्हीमध्ये येतं, कॉमन येतं. सो हा ऑप्शन असणार नाही. इंडिया, महाराष्ट्र आणि कर्नाटका. आता ही समजा हा अख्खा सर्कल आपण जर इंडिया म्हणून घेतलं आणि त्यातले 2 स्टेट महाराष्ट्र आणि कर्नाटका जे वेगवेगळे आहेत, म्हणजे सेकंड ऑप्शन येईल. ठीक आहे. सो सेकंड ऑप्शन मार्क करा इथे. थर्ड ऑप्शन बघा, स्पोर्ट्स, क्रिकेट आणि बॅट बॉल. क्रिकेट आणि बॅट बॉल काय आहे? एकच आहे, त्यामुळे ते येणार नाही. तेलंगणा, राजस्थान, गोवा हे तिन्ही स्टेट आहेत. मग समजा ह्या एका पूर्ण सर्कलला आपण एका स्टेटचं नाव दिलं, तर त्या स्टेटमध्ये हे बाकीचे 2 स्टेट आहेत का? गोवा आणि राजस्थान किंवा तेलंगणा नाही. सो फोर्थ ऑप्शन येणार नाही, म्हणून कुठला ऑप्शन येईल? सेकंड ऑप्शन. चला नेक्स्ट बघा, 12. ऑब्झर्व द वेन डायग्राम केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स इज सीन ओनली इन द ट्रँगल. आता ह्या फक्त ट्रँगलमध्ये कुठला नंबर आहे? तो नंबर आहे 7. ठीक आहे, कारण हे बाकीचे नंबर इथे इन्क्लूड आहे. हा सर्कलमध्ये जातोय 6 नंबर, हा इथे स्क्वेअरमध्ये जातोय 4, आणि हा 4 तर तिन्हीकडे कॉमन आहे. 5 इथे स्क्वेअरमध्ये जातोय, म्हणजे कुठला ऑप्शन आहे? 7. ऑप्शन 1 मार्क करा इथे. चला नेक्स्ट बघा, आता 13 to 15 आपल्याला या डायग्राममधनं आन्सर द्यायचे. हाऊ मेनी सोल्जर्स आर आर्टिसन्स. आता इथे बघा, आता इथे आर्टिसन्स आणि सोल्जर, म्हणजे हाऊ मेनी सोल्जर्स आर आर्टिसन्स. म्हणजे ह्या 2 सर्कलमध्ये आर्टिसन्स म्हणजे काय माहिती? कारागीर, जे कुशल कामगार असतात त्यांना आर्टिसन्स म्हणतात. ठीक आहे. तर ह्या 2 सर्कलमध्ये कॉमन काय आहे? तर बघा इथे DF आणि G, म्हणजे ह्याची जर ॲडिशन केली तर ते आन्सर आपल्याला मिळेल. मग इथे ऑप्शन 4 मार्क करा, DFG, D + F + G. हाऊ मेनी सोल्जर्स आर आर्टिस्ट बट नॉट आर्टिसन्स. म्हणजे हाऊ मेनी सोल्जर जे आर्टिस्ट आहेत पण हे नाहीत, म्हणजे ह्या सर्कलमध्ये इन्क्लूड नाही, फक्त आपल्याला या 2 सर्कलमध्ये इन्क्लूड झालेले नंबर हवेत. मग ते कुठलं आहे? मग इथे फक्त कॉमन H आहे ह्या दोन्ही सर्कल. सोल्जर जे आर्टिस्ट आहेत पण आर्टिसन्स नाही आहेत, सो कुठला आहे? H. सेकंड ऑप्शन मार्क करा इथे. हाऊ मेनी आर्टिसन्स हु आर सोल्जर्स आर पायलट्स ऑल्सो. म्हणजे आर्टिसन जे सोल्जर्स पण आहेत आणि पायलट पण आहेत. म्हणजे ह्या तिन्ही सर्कलमध्ये कुठला कॉमन नंबर आहे? तर तो आहे इथे D. ठीक आहे. हा F या सर्कलमध्ये गेलेला नाहीये. ठीक आहे. E या सर्कलमध्ये नाहीये. B जो आहे तो या सर्कलमध्ये नाही. कुठला आहे? तिन्ही सर्कलमध्ये कॉमन कुठला आहे? D. सो ऑप्शन 2 मार्क करा इथे. चला नेक्स्ट बघा, द फॉलोइंग फिगर शोज द नंबर ऑफ प्लेयर्स प्लेइंग डिफरंट गेम्स. ऑब्झर्व द फिगर अँड फाइंड हाऊ मेनी प्लेयर्स प्ले ॲटलिस्ट 2 गेम्स. चला आता ॲटलिस्ट 2 गेम्स प्ले करणारे कुठले प्लेयर किती आहेत इथे? आता हे जे आहे हे कबड्डीचं सर्कल आहे. तर कबड्डीमध्ये 26 आणि 8, म्हणजे 8 म्हणजे हॉकी पण खेळतात आणि कबड्डी पण आहेत. ठीक आहे. आणि 13, 26, 8 आणि 13, म्हणजे हे प्लेयर्स कुठले आहेत? हे तिन्ही गेम खेळणारे आहेत. सो इथे लिहून घेऊ आपण. इथे बघा, आता क्रिकेट आणि हॉकी खेळणारे 13 आणि 8 नंबर. त्याच्यानंतर हे कबड्डी आणि हॉकी खेळणारे 26, 8 आणि 14, पण 14 ह्याच्यामध्ये येणार नाही. सो जे तिन्ही म्हणजे दोन्ही गेम कॉमन घेतात, म्हणजे आपल्याला ॲडिशन कशाची करायला लागेल? 26 + 8 आणि 13, म्हणजे हे तिन्ही गेम इथे कॉमन खेळले जातात. ठीक आहे. म्हणजे हा 26 आहे, हे सगळेजणच खेळतात. प्लस 2 गेम खेळणारे कोण आहेत इथे?
13 प्लेयर्स आहेत. हे 2 गेम खेळणारे कोण आहेत 8 प्लेयर्स आहेत. म्हणजे या सगळ्याची ऍडिशन करायला लागेल आपल्याला. सो याची ऍडिशन केला नंबर आपल्याला मिळतोय 47. सो 4 ऑप्शन मार्क करा इथे. चला नेक्स्ट बघा. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन टू डिस्क्राईब द गिवन वेन डायग्राम. चला ह्याच्यामध्ये आता बघा फर्स्ट ऑप्शन आहे मेल, फिमेल आणि डॉक्टर्स. म्हणजे मेल सुद्धा डॉक्टर असतात, त्याच्यानंतर फिमेल सुद्धा डॉक्टर असतात. म्हणजे हे ऑप्शन काय घेऊ शकतो आपण, डॉक्टर्स म्हणून घेऊ शकतो. सो फर्स्ट ऑप्शनच करेक्ट आन्सर आहे. सेकंड बघा नंबर्स, इव्हन नंबर्स आणि ऑड नंबर्स. आता हे जर आपण नंबर्स म्हणलं तर दोन्ही इव्हन नंबर्स पण नंबर्स आहेत आणि ऑड नंबर्स पण नंबर्स आहेत. ठीक आहे, पण हे वेगवेगळे एकत्र होऊ शकत नाहीत. हे इव्हन नंबर्स वेगळेच आहेत आणि ऑड नंबर्स पण वेगळेच आहेत, त्यामुळे हा ऑप्शन येणार नाही. ट्रीज, मँगो आणि जॅकफ्रूट हे दोन्ही पण सेम नाहीये. ठीक आहे, म्हणजे दोन्ही ट्रीज आहेत पण हे मँगो वेगळे, जॅकफ्रूट वेगळे. तसंच कंट्री, स्टेट आणि डिस्ट्रिक्ट, हे पण डिस्ट्रिक्ट पण वेगळं आहे, स्टेट पण वेगळं आहे. ठीक आहे, सो फर्स्ट ऑप्शन मार्क करा इथे. चला नेक्स्ट बघूयात 18. ऑब्झर्व द गिवन वेन डायग्राम अँड चूज द करेक्ट आन्सर. व्हॉट इज द सम ऑफ द नंबर्स विच आर ओनली इन वन फिगर. म्हणजे इथे बघा ह्या क्वाड्रँगलमध्ये 4 नंबर हा एकच आहे, सो 4 येईल. प्लस या ओव्हल शेपमध्ये 5 नंबर एकच आहे, बाकी तो मिक्स झालेला आहे दुसरीकडे कुठे. ओव्हल नंबर्समध्ये जे नंबर आहेत ते दुसऱ्या याच्यामध्ये मिक्स झालेले आहेत. आणि प्लस सर्कलमध्ये वेगवेगळे नंबर कुठले आहेत, 9 आणि 2. मग सो या सगळ्याची ऍडिशन काय येईल, 4 + 5 इज 9, 9 + 9 इज 18, 18 + 2 इज 20. सो ऑप्शन 4 मार्क करा इथे. चला नेक्स्ट बघा. इन द वेन डायग्राम द स्टुडंट्स हु क्लीन द ग्राउंड आर शोन इन द सर्कल. ठीक आहे, दोज हु कॅन क्लीन द गार्डन आर शोन इन द ट्रँगल and those who clean the classrooms are shown in the square. Observe the figure and answer the question by choosing the correct alternative. How many students clean only ground and garden? आता हे सर्कल कशाने इंडिकेट केलेलं आहे, तर ह्यांनी जे ग्राउंड क्लीन केलं त्यांनी. ठीक आहे, स्क्वेअर कशाने इंडिकेट केलेला आहे, दोज हु क्लीन द गार्डन आर शोन इन द ट्रँगल. म्हणजे हे आहे ज्यांनी गार्डन क्लीन केलं. आणि स्क्वेअर मध्ये काय आहे, हु क्लीन द क्लासरूम, म्हणजे हे आहे ज्यांनी क्लासरूम क्लीन केलं. ठीक आहे, मग प्रश्न काय विचारलाय, हाऊ मेनी स्टुडंट्स क्लीन ओनली ग्राउंड अँड गार्डन. म्हणजे ग्राउंड आणि गार्डन कोणी क्लीन केलं. तर दोघांमध्ये कॉमन नंबर कुठला आहे, 3. सो ऑप्शन 1 3 मार्क करा इथे. चला नेक्स्ट बघा. हाऊ मेनी स्टुडंट्स हु आर डॉक्टर्स अँड ऑल्सो प्रोफेसर्स. म्हणजे डॉक्टर आणि प्रोफेसर्स, म्हणजे ट्रँगल आणि सर्कलमध्ये कॉमन नंबर कुठला आहे, तो आहे 3. सो ऑप्शन 2 मार्क करा इथे. हु ऑकर्स मॅक्झिमम इन नंबर. तर मॅक्झिमम नंबर कोणाचा आहे त्याच्याकरता आता आपल्याला ऍडिशन करायला लागेल. इथे बघा आता प्रोफेसर बघा, 10 + 5 इज 15, 15 + 3 इज 18, 18 + 7 किती मिळते, म्हणजे हे प्रोफेसर्स आहेत 25. स्टुडंट्स बघा 30 + 7 इज 37, + 3 इज 40, + 2 इज 42. म्हणजे स्टुडंट हे किती आहेत, 42. डॉक्टर्स बघा किती आहे, 22 + 2 इज 24, + 3 इज 27, + 5 इज 32. डॉक्टर्स आहेत 32. मग काय विचारलंय, हु ऑकर्स मॅक्झिमम इन द नंबर, कोण आहेत, स्टुडंट्स. सो ऑप्शन 3 मार्क करा इथे. हाऊ मेनी प्रोफेसर्स आर स्टुडंट्स बट नॉट डॉक्टर्स. तर प्रोफेसर जे स्टुडंट्स आहेत पण जे डॉक्टर नाही आहेत, किती कुठला नंबर कॉमन आहे त्याच्यामध्ये, नंबर 7. सो इथे 7 थर्ड ऑप्शन मार्क करा इथे. चला नेक्स्ट बघूयात. ऑब्झर्व द वेन डायग्राम केअरफुली अँड चूज द करेक्ट आन्सर फ्रॉम द अल्टरनेटिव्स फॉर द गिवन फॉर द क्वेश्चन गिवन बिलो. व्हॉट विल बी द डिफरन्स बिटवीन द सम ऑफ द नंबर्स ओनली इन रेक्टँगल अँड ओनली इन ट्रँगल टू दॅट ऑफ द नंबर्स ओनली इन सर्कल अँड ओनली इन रेक्टँगल. आता पहिले आपण सम ऑफ द नंबर्स ओनली इन रेक्टँगल आणि ट्रँगल मध्ये कुठले नंबर्स आहेत ते बघा. हा रेक्टँगल आणि ट्रँगल ह्याच्यामध्ये कुठले नंबर्स आहेत. आता फक्त रेक्टँगलमध्ये 6 नंबर आहे, फक्त ट्रँगलमध्ये 8 नंबर आहे. त्याची सम विचारली आहे, त्याची सम काय झाली 14. त्याच्यानंतर विचारलंय टू दॅट ऑफ द नंबर्स ओनली इन सर्कल. ओनली इन सर्कल कुठला नंबर आहे 3 आणि ओनली इन रेक्टँगल कुठला आहे 6. सो 3 + 6 इज 9. आता ह्या दोघांमधला डिफरन्स किती आहे 5, 14 - 9 इज 5. सो ऑप्शन सेकंड मार्क करा इथे. चला पुढे बघा. द गिवन फिगर शोज द नंबर ऑफ म्युझिशियन्स इन ट्रँगल
सिंगर्स इन रेक्टँगल हे काय आहेत? म्युझिशियन्स. सिंगर्स आर इन रेक्टँगल, हे रेक्टँगलमध्ये जे आहेत ते कोण आहेत? सिंगर्स आहेत. ॲक्टर्स इन सर्कल हे आहेत ॲक्टर्स. ठीक आहे. सो ऑब्झर्व द फिगर अँड आन्सर द क्वेश्चन. फाइंड द नंबर ऑफ पीपल हु आर सिंगर ॲज वेल ॲज म्युझिशियन ॲज वेल ॲज ॲक्टर. मग या तिन्ही फिगर्समध्ये कॉमन नंबर कुठला मिळतोय आपल्याला? 3. सो ऑप्शन 1 मार्क करा इथे. चला इथे आपला 8.5 संपलेला आहे आणि युनिट जो 8 आहे तो सुद्धा संपलेला आहे. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.